हे आयुष्यभर आपल्याच लागलं पाहिजे. म्हणजे ही शरीर आत्ता आहे तोपर्यंत पुढच्या जन्मात बघितलं काय देवाला किंवा साधना करून सांगतानाच सांगायचं कुळस्वामीला, देवा मला आत्ता पुणे डेपो मिळालंय, मला पुढल्या जन्मात आपलं सोलापूर डेपो दे, मी तिकडं ट्रान्सफर होते. म्हणजे थोडक्यात काय, आता ह्या कुळात जन्म घेतलाय, पुढच्या जन्मात दुसऱ्या कुळात कुठेतरी आपला जन्म दे, असं कुळस्वामीला कुळस्वामिनीला कुळपुरुषाला, हा कुळपुरुष महत्वाचा आहे. आणि कसं झालंय, मुलींना सुद्धा लग्नाच्या अगोदर काही संस्कार म्हणा किंवा सामाजिक काही गोष्टी, स्वयंपाक म्हणा किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी ह्या शिकवणं गरजेच्या आहेत. कारण का, तर लग्नाच्या अगोदरच ही जीवन वेगळं आहे, लग्नानंतर सासू सासरं नवरा समाजाला बाकीच्या गोष्टी आल्या, जबाबदाऱ्या आल्या, मग इकडं माहेरी सवय लागलेली असते वेगळी, आणि सासरी गेले की ती अचानक सगळं म्हणजे ती कॉम्बिनेशन जुळत नाही, अंडरस्टँडिंग जुळत नाही, त्याच्यामुळे वादावादी होत्या. मग ते बायको म्हणते आपण दोघं वेगळं राहू, सासू सासर जाऊ दे बोकात म्हणून, असा विषय होतो. आता कसं असतं, जी सासू आहे ती पण कुणाची तरी सून होती, आणि तुम्ही आता सून झालाय, तुम्ही पण उद्या सासू होणार आहे. माणसाला ही कळणं झालं की कसं वागावं माणसानं, की नवरा बायकोनं गुन्ह्या गोविंदानं राहावा, शेवटी एकच जन्म आहे, व्यवस्थित आहे. कसा आहे पुढचा जन्म, काय भेटेल, कुत्र्या मांजराला भेटेल माहित नाही, त्यापेक्षा आत्ता आहे तोपर्यंत व्यवस्थित राहावा. घरातला पितृदोष म्हणा, तुमच्या दोघांच्या कुंडली पत्रिका बघा, काय शांत्या बिंत्या काय असलं तर करा, किंवा घरात तंत्र बाधा का ती बघा, सगळं आध्यात्मिक प्रॉब्लेम पहिल्यांदा सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा अंडरस्टँडिंग वाढवा, स्वतःचा स्वभाव बदला. स्वतःचा स्वभाव बदलून तरी पण जर तुम्हाला राहायचं नसलं, काय जसं देव चालवल तसा चालवल, कुळस्वामी चालवल तसं चालवल, तुमचं नशीब चालवल तसं चालवल, काय होईल ते होईल, मग जाऊ दे म्हणायचं. ही जीवन बी असंच गेलं म्हणून समजायचं. पुढच्या जन्मात बघू, काय गाढव भेटू दे जन्म, नाहीतर कुत्रा भेटू नाही, काय भेटू दे.